पावसासाठी चक्क दंडवत. गेवराई तालुक्यातील भक्तांची अनोखी आर्तहाक. सध्या राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून पावसाअभावी शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके सुकून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय. पावसासाठी विविध ठिकाणी धार्मिक विधी, प्रार्थना आणि नवस केले जात असताना गेवराई तालुक्यातील धुमेगाव येथील चक्रधर स्वामींचे भक्त परमेश्वर महाराज कुलाळ यांनी पावसासाठी अनोखा नवस केलाय. पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या मागणीसाठी ते धुमेगाव येथून चकलंबा येथील चक्रधर स्वामींच्या मंदिरापर्यंत दंडवत घालत जात आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची व्यथा आणि त्यांच्या श्रद्धेचे दर्शन घडविणारा हा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरतोय. पाऊस पडून शेतकऱ्यांच्या पिकांना जीवनदान मिळावे अशी आर्त प्रार्थना परमेश्वर महाराज कुलाळ यांच्याकडून करण्यात येत आहे. पाहुयात पावसासाठी दंडवत घालणाऱ्या या भक्ताची श्रद्धा आणि शेतकऱ्यांसाठीची आर्त हाक याबाबतचे सविस्तर वृत्त. गोपाल कृष्ण महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय. चकलांबादी चक्रधर स्वामीचं स्थान आहे ते डोंगरावर आहे. चकलांब्याच्या 1 किलोमीटर पुढं आहे ते डोंगरावरलं स्थान. 800 वर्षे बंद पडलं होतं मानभाव पंथाचं. ते अगदी आमच्या चकलांब्याचे बबनराज बिडकर यांनी ते चालू केलेलं आहे. त्यांनी पण ते उकरून काढलेलं आहे. ते स्थान असं आहे, अनुभव नाही, अनुभवाशिवाय कळत नसतं, अनुभवाशिवाय बोल येत नसते. असा अनुभव आहे. तो देव जो बोलेल तेच होईल असे मी अनुभवाचे बोल सांगतो. हे अनुभवात मला 30 वर्ष गेले ह्या देवावर. 30 वर्ष गेल्यानंतर गुरुबाने आमच्या गळ्यात सोपवलं. आमचे गुरुबा सरले, नंतर आमच्याकडे आलं. आम्ही आल्यानंतर आमचे गुरुबा जे आम्हाला जे काही सांगत होते ते सांगता सांगता आम्ही ते शिकलो आणि आम्ही तेच करायला लागलो. मानभाव पंथाची सेवा, चक्रधर स्वामी सेवा अगदी करता करता 30 वर्षे माझे झाले. असं आहे हे स्थान. अगदी तुम्हाला काहीतरी सौजन्य वाटेल किंवा कसं वाटेल, पण जुने महिन्यामध्ये मी पाऊस नव्हता, अगदी नाही म्हणत होते. आमचा पंजाब डकसुद्धा मला बीड जिल्ह्यामध्ये पाऊस होणार नाही. मी तिथं 4 दिवस उपोषण केलं बिगर अन्न पाण्याचं. तेव्हा पण 4 दिवस जून महिन्यामध्ये पाऊस पडला, आमच्या लागणी झाल्या. आता नंतर आमच्या सगळ्या शेतकऱ्या बांधवांचं अगदी डोळे झाकून बसले. पाऊस नाही पडला तर आपल्याला काय मिळणार नाही. किंवा आमचे शेतकरी, मी पण शेतकऱ्याचाच बंधू आहे, मी पण शेतकऱ्याचाच लेकरू आहे, मी पण तुमचाच आहे. पण एक माझी देवापुढं असं साकडं घातलं की बाबा रे बाबा, आमच्या जनतेला आणि शेतकऱ्याला एक बार समाधानी पाऊस दे असं माझं म्हणणं आहे. मी चकलांबा ते धुमेगाव. माझं नाव परमेश्वर श्रीपती कुलाळ. मी बबनराज बाबाचा शिष्य, मानुभाव पंथाचा चक्रधर स्वामीचा शिष्य. ह्या नावाने अगदी मी चकलांबून धुमेगाव, हनुमंत नगर हे आमचं गाव धुमेगाव, कंसात हनुमंत गाव. ह्या गावातून मी दंडोत घालीत निघलेलो आहे. चकलांबा 7 ते 8 किलोमीटर अंतर आहे. पण असं माझं साकडं घालणं आहे की आपल्या जगाला भरपूर पाऊस पडू दे आणि आमची जनता, शेतकरी लोक समाधानी होऊ दे. पाखरं, गुरं, ढोरं यांना सगळ्याला पाणी होऊ दे. असं एक माझं साकडं देवाला घालून मी दंडोत घालीत चाललो आहे असं माझं म्हणणं आहे की दंडोत प्राण. माझं नाव संतोष जीवनराव घाडगे, मुक्काम पोस्ट चकलांबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड. आमच्या गावात मानभाव पंथाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरावर ह्या अण्णा कुलाळ हे तिथं आपली सेवा करीत असतात. त्यांना ते देवाचा नाद आहे. ते म्हणले मी माझ्या देवात लोकाला पाऊस पाणी सारं पडावा म्हणून माझी पदयात्रा काढून मी देवाला साकडं घालणार आहे. माझ्या घरापासून तर मंदिरापर्यंत मी दंडवत घालीत ही सेवा करणार आहे. आणि सर्व आम्ही गावकरी यांना त्यांनी बाबा चांगलं आहे देवाचं काम. पाऊस पाणी निसर्गाने थोडंसं का असं वातावरण झालेलं आहे, लोकांना कुठंतरी देवाने पाऊस पाडावा, सारं समाधान व्हावा. आणि अन्नाचा ते देवाचं जे काही चालू असतं दरवर्षी त्यांच्या पद्धतीने ते आपला उपवास धरून देवावर 2-3 दिवस कार्यक्रम असतो आहे. सालाबादाप्रमाणे करतात ते. आणि याही वर्षी अण्णांनी ते आता कार्यक्रम आला आहे त्यामुळं त्यांनी दंडवत करून त्या कार्यक्रमाला आमचंही गावकऱ्याचं सहकार्य असतं. त्यांचंही त्यांच्या पद्धतीने ते कार्यक्रम घेतात. आम्ही एक गावकरी म्हणून त्यांच्याही कार्यक्रमात सामील होतो आणि सारे मिळून हा एक कार्यक्रम होतो त्यांचा सर्व धर्म समभाव ह्या भावनेने. अंकुश महादेव सोनवणे, चकलांबा, तालुका गेवराई, जिल्हा बीड. चकलांब्यामध्ये चक्रधर स्वामीचं
खूप पुरातन मंदिर आहे आणि त्या मंदिराची सध्याची पूजा धुमेगावचे कुलाळ बाबा हे करीत आहेत। तरी चकलांबा परिसरात व तालुक्यामध्ये ह्या वर्षी पाऊस पाणी नसल्यामुळं कुलाळ बाबांनी दंडवत धुमेगाव ते चकलांबा असं दंडवत घालून बाबांना चक्रधर स्वामींना अशी विनंती केली आहे की बुवा शेतकऱ्यांसाठी वरुणराजाने यावा आणि सर्वांना पाणी पीक व्यवस्थित व्हावा। तसे कुलाळ बाबाचा विषय असा आहे की ते दरवर्षी नित्यनियमाप्रमाणे चकलांबा येथील चक्रधर स्वामीच्या मंदिरावरती यात्रा भरवतात आणि 1.25 महिना ते उपवास करतात। त्या उपवासाच्या माध्यमातून आत्ता ते धुमेगाव ते चकलांबा असं दंडवत घालीत चक्रधर स्वामीच्या मंदिरावर चाललेले आहेत आणि पाऊस पडाव हा त्यांचा उद्देश आहे सर्व शेतकऱ्यासाठी।